जरांगेंना मुंबईमध्ये मोर्चा काढायला परवानगी मिळाली। आझाद मैदानामध्ये एक दिवसीय आंदोलन करता येणार। मनोज जरांगेंचा अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच। आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत असेल। मनोज जरांगेंची भूमिका आंदोलनावर ठाम। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार। राधाकृष्ण विखे पाटील पुण्यामध्ये जरांगेंची भेट घेणार। सरकारकडून जरांगेंना चर्चेसाठी निरोप। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी। बाप्पाच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंब शिवतीर्थावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन। उद्धव ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सुद्धा बाप्पा विराजमान। भक्तिभावानं बाप्पाचं स्वागत। राज्यामध्ये ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा जल्लोष। नेते मंडळी अभिनेते सगळ्यांच्याच घरी बाप्पांचं मनोभावे आगमन। मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। लालबाग गणेश गल्लीसह चिंतामणीचा दरबारही सजला। सिद्धिविनायकाच्या चरणीही भाविक लीन। पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत। मानाच्या गणपतींचंही उत्साहामध्ये मिरवणुका। नेते अभिनेते सगळेच जण बाप्पाच्या भक्तीमध्ये लीन। पंकजा मुंडे विनोद तावडे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान। अभिनेता सुबोध भावेही बाप्पाच्या भक्तीत मग्न। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन। पूजा अर्चना आणि आरती करत एकच जल्लोष। नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात। चांदीचा पहिला मानाच्या गणपतीची मिरवणूक रविवार कारंजाकडे मार्गस्थ। रायगडच्या सालेगावचा अनोखा गणेशोत्सव। एकाही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना नाही, पण तरीही गणेशोत्सव जल्लोषात साजरा। तलावातून निघाली बाप्पांची पालखी मिरवणूक। ऑपरेशन सिंदूरच्या देखाव्यानं गणेशोत्सवामध्ये देशभक्तीची झलक। घोणसईतील हर्षल पाटील यांच्या घराचा खास देखावा। ऑपरेशन सिंदूर थीममुळे बाप्पा ठरला विशेष। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी। चांगलं उत्पन्न घेण्यासाठी एआयचा वापर करावा। कृषी मंत्री दत्ता भरणेंचं बारामतीमध्ये वक्तव्य। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून मदत मिळेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। अष्टपैलू आर अश्विननं तडकाफडकी आयपीएल मधून निवृत्तीची केली घोषणा। 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला ठोकला रामराम। अमेरिकेनं भारतावर लावलेलं अतिरिक्त 50% टॅरिफ आजपासून लागू। ज्वेलरी, टेक्सटाईल आणि वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांना सर्वाधिक फटका।